नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉब कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जॉब कट्टाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर टाटा मेमोरियल सेंटर विभागाअंतर्गत मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी ही भरती निघालेली आहे. त्यासाठी जे उमेदवार पात्र असतील त्यांच्याकडून अर्ज मागवला जात आहे. तेव्हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता 7 मार्च 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या क्रायटेरियानुसार जर तुम्ही पात्र ठरत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता. याच भरतीबाबतची माहिती सविस्तर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आपल्या जॉब कट्टा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत जी भरती निघालेली आहे त्यामध्ये कोणती पद भरले जाणार आहे त्याबद्दल माहिती बघूया. तर यामध्ये भरले जाणारे पद आहे मुख्य प्रशासकीय अधिकारी. यासाठी रिक्त जागा असणार आहे मित्रांनो 1. यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा एखाद्या नामांकित संस्थेतून कार्मिक व्यवस्थापक, मानव संसाधन विकास व्यवस्थापन, कामगार कल्याण, औद्योगिक संबंध, सार्वजनिक प्रशासन यामधील व्यवसाय प्रशासनातील मास्टर. 2nd पद भरलं जाणार आहे यामध्ये वैज्ञानिक अधिकारी ई. यामध्ये रिक्त जागा असणार आहे मित्रांनो 1. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे PhD, लाईफ सायन्स, केमिकल सायन्स, फिजिकल सायन्स किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिकमधील संशोधनाचा अनुभव असलेल्या आंतरविद्याशाखीय क्षेत्रामध्ये आणि PhD नंतर किमान 4 वर्षासाठी जीवशास्त्रात त्याचा उपयोग. नेक्स्ट पद आहे तुमचं वैज्ञानिक अधिकारी D. यामध्ये एकूण जागा आहे 2 जागासाठी ही भरती होणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे PhD संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रात विविध जैविक रेणूंचे मास स्पेक्ट्रोमेट्रिक वैशिष्ट्यीकरण कसे फर्स्ट हँड तांत्रिक माहिती आहे. तर यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे वैज्ञानिक अधिकारी D साठी. नेक्स्ट आहे वैज्ञानिक भौतिकशास्त्र C. यामध्ये एकूण पदसंख्या आहे 2 आणि यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे MSc भौतिकशास्त्र आणि रेडिओलॉजिकल फिजिक्समध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य AERB मंजूर पात्रता. AERB कडून रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसरचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे असणे आवश्यक आहे. पुढचे पद आहे अभियंता C आणि यासाठी एकूण जागा आहे 1 आणि यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे पूर्ण वेळ BE BTech AICTE मान्यताप्राप्त कॉलेज विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी 4 वर्ष किंवा 12वी नंतर किंवा 3 वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा नंतर. पुढचे पद आहे ज्ञानिक अधिकारी ASV. यासाठी एकूण जागा आहे 1 आणि यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे MSc मध्ये 60% गुणांसह जीवन विज्ञानमध्ये 60% गुण असणे तुम्हाला इथे गरजेचे आहे. नेक्स्ट पद आहे तुमचं नर्स. यामध्ये एकूण जागा आहे 26 आणि यासाठी पात्रता लागणार आहे जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग किंवा बेसिक किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग आणि भारतीय नर्सिंग काउन्सिल स्टेट नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी करण्यासाठी उमेदवार पात्र असावेत. पुढचे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक B. यासाठी एकूण जागा आहे 5 आणि यासाठी पात्रता लागणार आहे 50% गुणांसह लाईफ सायन्सेस, बायोकेमिस्ट्री, बायोफिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी किंवा फिजिकल केमिस्ट्री, जीवभौतिक, बायोकेमिस्ट्री, सेल बायोलॉजी यापैकी एक विषयासह मध्ये बॅचलर पदवी तुम्हाला इथे गरजेचे असणार आहे. पुढचे पद आहे लघुलेखक. यासाठी पात्रता लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 80 शब्द प्रति मिनिटच्या स्पीडसह शॉर्ट हँड कोर्स आणि टंकलेखन आणि 40 शब्द प्रति मिनिट अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये किमान 3 महिने कालावधीचा संगणक अभ्यासक्रम आणि संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांना 3 महिन्याच्या संगणक अभ्यासक्रमातून इथे सूट देण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे तंत्रज्ञ B. यासाठी जागा आहे 1 आणि यासाठी पात्रता लागणार आहे 12वी इयत्ता मान्यताप्राप्त संस्थेतून विज्ञान CMLT उत्तीर्ण आणि तंत्र शिक्षण विभाग किंवा राज्य तंत्र शिक्षण मंडळाद्वारे
मान्यताप्राप्त संस्थेतून DMLT पूर्ण वेळ नियमित अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवार असावा। नेक्स्ट पद आहे तंत्रज्ञ A आणि यासाठी एकूण जागा आहे 4 आणि यासाठी पात्रता लागणार आहे HSC मान्यताप्राप्त संस्थेतून विज्ञान विषयात 12वी पास असलेला उमेदवार इथे लागणार आहे। चे पद आहे निम्न विभाग लिपिक आणि यासाठी जागा आहे 3। यासाठी पात्रता लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर। इथे तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी या पदासाठी अप्लाय करू शकता। यासाठी वयोमर्यादा असणार आहे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 ते 55 वर्ष असावे। यासाठी परीक्षा फी नसणार आहे। पगार असणार आहे 19,900 पासून ते 78,800 पर्यंत तुम्हाला इथे पगार राहणार आहे मित्रांनो। नोकरी ठिकाणी हे मुंबई महाराष्ट्रात असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। 7 मार्च 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। अशाच नवनवीन भरतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।